म्हटलं महाराष्ट्रामध्येच आमच्या हॉटेलवाले ते आमच्याकडे बोलवा येतात काय की, पण तर कर्नाटकमध्ये सुद्धा इथं सध्या आपले फॅन आहेत आणि खरंच का नाही त्यांची हॉटेल इतकी सुंदर आहे आणि इतकं जेवणाची इथं का नाही भारी हे सांगत आहेत. चला आता जेवल्यावर तर टेस्ट सांगणारच आहे तुम्हाला, पण जर शिवशक्ती कारखान्यावर आलात तुम्ही तर ललकार हॉटेलला भेट द्यायला विसरू नका. तर आपण का नाही जेवण आल्यावर त्याची टेस्ट तुम्हाला सांगते. तर यायला लागले ताट तर वाट बघू. कर्नाटकामधलं जेवण का नाही कसं लागतंय तर आपण 100% टेस्ट करू. तर ह्याच्यामध्ये काय काय भेटतं बघा. आपल्या इकडे वेगळंच भेटतंय. हा का इकडे यांच्याकडे पांढरा रस्सा भेटतोय, अंडीची भाजी, हे सूप आहे मस्तपैकी, हा काही चिकन प्लेट आणि हे मट्टा. हे काय म्हणतात सोरकडे. मला काही हे माहिती नाही, पण माहिती का जेवण केलं का नाही की मी 100% तुम्हाला टेस्ट सांगणार म्हणलं की सांगणार. पण पहिले चालू करते. पहिले टेस्ट तर मीच करणार नाही, माझ्या माणसाला चव माहिती असते या कसं आहे म्हणून. एकदम नंबर 1, एकदम नंबर 1. तोंडात सणसणच पाणी आलं मला. सकाळपासून मी काय 2 प्लेट खाल्ल्याशिवाय तर काय उठणार नाही. तर माहिती का ललकार हॉटेलला भेट द्यायला विसरू नका. जेवण खरनीच ब्रँड आहे. बाजरीच्या भाकरीसारखीच मस्त भाकरी आहे काही. ज्वारीची भाकरी वाटते. ज्वारीची भाकरी का तांदळाची? ज्वारीची भाकर आहे. ज्वारी भाकर खाण्यासाठी आता इथून पुढे उन्हाळा यायला लागलाय. 100% येऊन हॉटेलला भेट द्यायला